मी डॉक्टर झालो असं समजा. MBBS झाला, माझं MBBS झालं. परमेश्वर डिग्री जर माझ्या हातात मिळाली तर मी डॉक्टर बनलो तुमच्या आशीर्वादाने बाबा. मला आशीर्वाद न माझे गरीबाचे पोरोषित घडू द्या दादा. एखाद्या गरीबाचा हात कमाल नष्ट करण्यावाल्याचा पोरगा जर एखाद्या अडीवाणी लागला, चांगली जर एखादी ड्युटी लागली कोणती असो, तर त्याच्या जिंदगी चांगली नाही आणि त्याच्या आई वडिलाला खुशी होईल दादा, नाही का? होय बाबा. दादा माझा आशीर्वाद. ठीक आहे बाबा. जा बेटा जा. चल सुखी आहे बेटा. आपण गरीब शेतकरी पण काय करावं. एकच जग मुलगी आपली लहानपणाची, आपली पत्नी त्या मुलीला सोडून गेली. काय करावं. एक तिकडं पोट भरणे, मुलीच्या शिक्षण शिकवणे मोठ्या विचाराची गोष्ट आहे. काय करावं. चला लहान असताना माझी पत्नी मरून गेली, पण लहानाचं मोठं केलं, पोरीला चांगलं शिक्षण शिकवलं. बेटा तुझी जे काही इच्छा असेल तर तुझा बाप नाही, तुझी माय आहे ती तुझी पूर्ण करीन. चला तिला आवाज देऊन पाहतो. बाही ग माझे लालच मुली सोनू सोनू ग. अगं हे सोनू सोनू कुठं गेली सर ही. मी आवाज देऊन राहिलो, माझी मुलगी कुठं गेली असेल, बोलतही नाही. बाही ग अरे माझे लाडके मुली सोनू सोनू ग. हे सोनू बाबा सोनू 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 म्हणून मला आवाज देत आहात. बाबा मी घरामध्ये कामे करत होती बघा. तू बेटा कामं करत होती. नाही बाबा. अभ्यास झाला का तुझा करून. बाबा अभ्यास तर माझा केव्हाच झाला आणि घरातली कामे सुद्धा केली. तू कामं करत होतेस. बाबा मी म्हणलो आता फिरून आलो, माझी मुलगी दिसत नाही. चल आवाज देऊन पाहा तिला. तू घरातच होतीस. बाबा आता नाही का आपले चांगले दिवस आले बघा. म्हणजे आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट केले हो. बहुत काय कष्ट केलं. लहानाची मोठी केली, हो बेटा. आईचं प्रेम दिलं, कधी मला माहेरची आठवण सुद्धा होऊ दिली नाही. बाबा आईच तुम्हीच झाली आणि बाबा पण तुम्हीच झाले. बाबा हे तुमचे उपकार कधी विसरणार नाही हो. बाबा तुमचे उपकार कधी विसरणार नाही बघा. अरे तुझ्यासाठी काय नाही केलं मी. त्या आपल्या जीवाचा रान केला, एक पैसा जमा ठेवला. चल म्हणलो माझे आता गरिबीचे दिवस आहेत, आज ना उद्या सुखात दिवस येतील बेटा माझे. खरंच बाबा. बाबा तुम्ही आता हे कष्टाचे दिवस आहेत ना, हे कष्टाचे दिवस आता सोडून द्यायचे बाबा. फक्त तुम्ही घरी राहायचं आणि अहो थांबा. अहो मी जे सांगायचं होते विसरूनच गेले बघा. सांग बेटा सांग. मी बाबा सेवाग्रामच्या PSC मध्ये नर्स म्हणून लागली म्हटलं. सेवाग्रामच्या PSC मध्ये
अरे बाप मोठी आनंदाची गोष्ट झाली बेटा. बाबा म्हणून नाही का तुम्ही फक्त घरी बसायचं आणि प्रत्येक महिन्याला मी तुम्हाला पैसे पाठवायचे बाबा. पाठवशील बेटा. पाठवीन बाबा. बाय. बाबा तुमच्या मुलीवरती तुमचा भरोसा नाही का? माझा भरोसा आहे ना मा मुलीवर. का लोकांवर भरोसा कुठे उभा मी सांग. बाबा हा काय म्हणता? काय म्हणतो बेटा. सांगा ना काही तुमच्या आठवणी. माझी आता आठवण काय आहे बेटा. जे काय होतं सगळं तर मी केलंच. लायण्याच्या मोठं केलं, तुला शिक्षण शिकवलं, चांगला डॉक्टर बनवलं. आणखी काय माझं बाबा ती तुमची उपकार मी कधी विसरणार नाही बघा. अगं लालाची चकोली माझी, लालाची चकोली माझी, लई गुणवान लाडाची चकोली माझी लई गुणवान एक एक पैसा मिळवून तुला शिकविना एक पैसा मिळवून तुला शिकविना लाडाची चकोली माझी लई गुणवान एक एक पैसा मिळवून तुला शिकविना एक एक पैसा मिळवून तुला शिकविना परंपरा घातक मुलीचा जीवाला बदला जगता तुला जन्म झाला. परंपरा घातक मुलीचा जीवाला, बंधनाचा जगता तुला जन्म गेला. तुला तुझ्या पायावरती तुला तुझ्या पायावरती उभी मी करीना तुला तुझ्या पायावरती उभी मी करीना एक एक पैसा मिळवून तुला शिकविना एक एक पैसा मिळवून तुला शिकविना सगळे विसरा बाबा. हो आता मला उशीर होते बाबा. हो मी आता जाते PSC ला बाबा. ठीक आहे जा बेटा. हे बेटा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बेटा. पण जा बेटा चांगला आनंद आहे जेवढी का. फक्त तुम्ही घरी यायचं म्हटले. हो, मी घरी आणि येईन ना. यानंतर मी कधी येईन. हो. मला कुठे वावरात वगैरे जाताना इथलं चांगलं नाही मिळालं. हा तसंच माझे मोठे बंधू दीपकजी जुवारे मुक्काम चांगली वडगाव यांच्याकडून सुद्धा माझ्या पार्टीला 101 रुपयाचा भेट मिळाला. पार्टीकडून धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. लाख लाख शुक्रिया. चला माझे बाबा आम्ही गरीब परिस्थितीतून निघलो. अहो जेव्हा मी लहान होते तेव्हा माझी आई मरून गेली. माझ्या बाबाने मला लहानाचं मोठं केलं. कधी मला आईची माया आईची उणीव सुद्धा होऊ दिली नाही. सगळे आईचे कर्तव्य त्यांनी मला पार पाडलं. लहानाची मोठी केली आणि मला सुशिक्षित केली आणि ड्युटी सुद्धा लावली. बाबाची उपकार कधी विसरणार का मी? नाही नाही विसरणार मी बाबाची उपकार. काय सांगणार. पहिलीपासून तर 12वी पर्यंत पहिलीपासून तर फायनल पर्यंत आम्ही एकत्र शिकलो. ते म्हणजे माझं प्रेम राज. त्याला कॉल करून बघते
आणि सेवाग्रामच्या बस स्टॉपवर बोलवून घेते. हॅलो 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 हॅलो, हा सोना. मूर्खा, आता तुला आठवण आली माझी. अरे मी फोन केली तर सोनू सोनू म्हणून राहिला. तुला तर माझी आठवण कधी येतच नाही बघ. अगं तुझी आठवण येते मला, पण काय करू. माझी जर आठवण आली असती ना तुला, आता तू फोन केला असता मला, समजलं. अगं आठवण आली, पण तू न केली ना फोन. ए राज, काय सांग. अरे माझ्या मनातल्या गोष्टी तुला सांगायच्या आहेत रे. तुझ्या मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत, आणि एक माझ्या मनात तुला आनंदाची बातमी सुद्धा द्यायची आहे बघ. आनंदाची बातमी द्यायची आहे. अगं मला सुद्धा तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. खरंच? खरंच. ए राज, काय. सेवाग्रामचा बस स्टॉप आहे ना, डेपो, हा हा, तिथं तू लवकर या. सेवाग्रामच्या बस स्टॉपवरती. आणि मी पण येते हा. बरं ठीक आहे, येतो मी. चल लवकर मी येतो येतो येतो. बाय. चला, लहानपणापासून सोनू माझी मैत्रीण, आणि मैत्रीण असून तिचं आणि माझं प्रेम जुळलं. दोघंही फायनल पर्यंत एकत्र शिकलो. नंतर तिनं वेगळं शिक्षण घेतलं आणि मीनं वेगळं शिक्षण घेतलं. पण आज तिनं कॉल करून मला बोलावलं, म्हटलं की सेवाग्रामच्या बस स्टॉपवरती आहे. पण काही हरकत नाही, लई दिवसातून फोन आला आणि हा फोन आला म्हणून तिला भेटायला गेलं पाहिजे. आता तिला भेटायला जातो. पण पहा, हो जिस दिन तेरी मेरी, जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, दिन नहीं गुजरता रात नहीं होती, दिन नहीं गुजरता रात नहीं होती. नहीं होती, जिस दिन मेरी मेरी बात नहीं होती, दिन नहीं गुजरता रात नहीं होती, दिन नहीं गुजरता रात नहीं होती. बात नहीं होगी, दिन नहीं गुजरता रात नहीं होगी, दिन नहीं गुजरता रात नहीं होगी. सेवाग्रामच्या बस स्टॉपवरती आलो. अजूनपर्यंत सोनूचा पत्ता नाही. काही हरकत नाही, बस स्टॉपवरती वाट पाहतो. बसतो तिथं एखादी हॉटेलमध्ये किंवा रोडावर बसून रोडावर तिची वाट पाहतो. बस स्टॉपवरती वाट बघतो. येतच असेल, कदाचित उशीर झाला असेल तिला. काही हरकत नाही. बघ ना, याला किती वेळचा कॉल केला होता, येतो 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 म्हणून मला पुन्हा मला चॅटिंग बघत आहे ना. काय सांगू आणि काय नाही. मी तर बस स्टॉपवर किती वेळची आली. चला समोरच्या रस्त्यावरती जाऊ बघतो. हा, या सर सरणाऱ्या
वाऱ्या या सरसरणाऱ्या वाऱ्या थांबना या सरसरणाऱ्या वाऱ्या थांबना माझा सजना हृदयी वाचला माझा सजना हृदयी वाचला सरसरणाऱ्या वाऱ्या थांबना या सरसरणाऱ्या वाऱ्या थांबना माझा सजना हृदयी वाचला माझा सजना हृदयी वाचला प्रीतीचा मंजुळवारा घेऊन जायला सजनीला प्रीतीचा मंजुळवारा घेऊन जायला सजनीला या लुकलुकणाऱ्या ताऱ्या थांबना या लुकलुकणाऱ्या ताऱ्या थांबना माझा सजना हृदयी वाचला माझा सजना हृदयी वाचला काय ग ए सोनू काय रे राज? काय वेडी वगैरे झालीस का तू अरे तुझ्याच प्रेमात गुंग होऊन चालत होती बघ माझ्या प्रेमामध्ये गुंग होऊन चालत होतीस वै. मला एक सांग जर माझ्या ऐवजी जर दुसऱ्या कुणाची अंगावरती पडली असती तर काय झालं असतं ग? अरे तुला कसं कळत नाही अरे मी तुझाच विचार करत होते मला माहित होतं तूच येशील म्हणून तुला माहित होतं मी येणार आहे म्हणून वै. आणि जर मी नसतो तर मी नसतो तर काय झालं असतं जाऊ दे तू काहीतरी सांगणार होता अगं मी तर सांगणार होतो तुला पण तू पण मला काहीतरी सांगणार होतीस ए तसे आमचे मोठे भाऊ सहादेवजी वानखेडे यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपयाचे बक्षीस मिळाले आमची पार्टी अत्यंत ऋणी आहे धन्यवाद अगं हे सोनू काय रे राज तू पण मला काहीतरी आनंदाची बातमी सांगणार होतीस ए राज सांगू तुला काय अत्तर भरी शिशी ए राज ऐकते ना हीच आनंदाची बातमी आहे का अत्तर भरी शिशी पत्तर पे फोड़ अत्तर भरी शिशी पत्तर पे फोड़ दूंगी तेरे लिए राज ए राज तेरे लिए राज मैं अपने बूढ़े बाप को छोड़ दूंगी तो तू मुझे दिल ना देती तो मैं तेरा दिलदार ना होता तो तू मुझे दिल ना देती तो मैं तेरा दिलदार ना होता और तू मुझे प्यार ना करती तो सोनू मैं तेरा यार ना होता ए राज सांगू तिला चांदनी चांद से होती है सितारों से नहीं चांदनी चांद से होती है सितारों से नहीं राज मोहब्बत एक से होती है हजारों से नहीं हजारों से नहीं तो शराब पीने से पहले बोतल को हिलाई जाती है अरे वाह तो शराब पीने से पहले बोतल को हिलाई जाती है और प्यार करने से पहले सोनू न
नजरों से नजर मिलाई जाती। वाह, क्या बात है. ए राज, तलवार किती जण खाल्ली असली ना, अरे तलवार किती जण खाल्ली असली तरी तिला धार पाहिजे ना. तलवार कितीही जण खाल्ली असली तरी तिला धार पाहिजे. आणि राज, तुझ्यासारखा घोड्या मनाचं मला यार 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 पाहिजे. अगं भलत्या गलीनं जाऊ नको, जिकडे तिकडे आहे खतरा. तर भलत्या गलीनं जाऊ नको, जिकडे तिकडे आहे खतरा. आणि वाजवतील कोणी बारा, तुझे एखादा मिळेल जत्रा. क्या बात है. 2 दिवसाची ज्वानी तुझी ह्या जगात राही जत्रा. तर 2 दिवसाची ज्वानी तुझी ह्या जगात राही जत्रा. आणि माझ्यासारखा मिळणार नाही, असे मिळतील 16-17. म्हणून काय म्हणतो सोनू मी, काय म्हणता सांगू? सांगा. तुझ्या डोळ्यातील काजळ मला करते इशारे. 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 खरंच नका सोडू, खरंच ना. खरंच आहे ना खरंच. तुझं माझं प्रेम. आपण फायनल पर्यंत एकत्र शिकलो, नंतर तुझं वेगळं शिक्षण केलं, मी वेगळं शिक्षण घेतलं. म्हणून मी काय म्हणतो सोनू, काय म्हणता. मी तुला पाहिले हसताना चांदण्या राती फुलतात. चांदणे जसे तुला पाहिले चालताना चांदण्याची फुलतात. चांदणे जसे मी तुला पाहिले हसताना चांदण्या राती फुलतात. चांदणे जसे तुला पाहिले हसताना चांदण्याची फुलतात. चांदणे जसे पशहावे गळा करी धुंद जीवा. पशहावे गळा करी धुंद जीवा. मन मोहून या टाकी तुझ रूप लागरे. मन मोहून या टाकी तुझ रूप लागरे. लागरे लागरे तुझ्या डोळ्यातील काजळ करते इशारे. डोळ्यातील काजळ तुझ्या नजरेचे तीर मला करते इशारे. तुझ्या नजरेचे तीर मला करते इशारे. इशारे तुझ्या डोळ्यातील काजळ मला करते इशारे. तुझ्या डोळ्यातील काजळ मला करते खरंच काय का सोड ए राज, काय सांगणार आहे तुम्हाला काहीतरी सांगणार होतं ना. सांगणार होतो. खरंच सांगू तुला. सांग. अगं माझं शिक्षण पूर्ण झालं बाई, झाले बाई ना. आणि मी डॉक्टर झालो. बाई. आणि डॉक्टर हा. म्हणून सेवाग्रामच्या PSC ला माझी डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली बघ.
खरंच हे झालं. आता तू मला आनंदाची बातमी सांगला ना, हो. किती आनंद झाला मला सांगू तुला, काय? सांगू नाही शकणार एवढा आनंद झाला बघ. केवढा आनंद झाला खरंच सांगशील? खूपच सारा, खूप सारा. खूप सारं झालं. सांगू तुला काय? आता माझी गोष्ट ऐकली. हा? तू ज्या PSC मध्ये डॉक्टर म्हणून लागले ना, सांगू हा? त्याच PSC मध्ये सेवाग्रामच्या PSC मध्ये नर्स म्हणून निष्ठा लागली म्हणते. अगं खूपच आनंदाची बातमी आहे. मला एक सांग, आपलं प्रेम अटूट होतं म्हणून पुन्हा एकत्र आलो. नाहीतर काय, आपलं प्रेम अरे आपण प्रेम केलं, काही बोल नाही केले हो ना. नाही, ही गोष्ट तुझी बरोबर आहे. तुझी ही गोष्ट बरोबर आहे. मग मला एक सांग सोनू, काय तुझी आणि माझी नियुक्ती सेवाग्रामच्या PSC मध्ये झाली झाली झाली. आता आपल्याला क्वार्टर घ्यावा लागेल. महिना. जर आपण दोघंही 2 क्वार्टर घेऊ हा तर दोघांनाही खर्च लागेल. लागेल ना. तुझं आणि माझं प्रेम तर आहेच. आहे. मग आपण पती पत्नी म्हणून सांगू आणि एकच क्वार्टर घ्यायचं. नाहीतर आपण आता लग्न करणारच आहो ना. करणारच आहो. एकच क्वार्टर घ्यायचं आणि एका क्वार्टरचे पैसे वाचतील तर ते आपल्याला कामात येतील. खरे खरंच माझ्या आहे. मनातली गोष्ट जिंकली बघा. बरोबर आहे. बाई, ए, राज थांब ना. रत्नमालाबाई वैरागडे, रत्नमालाबाई वैरागडे यांच्याकडून 51 रुपयाची पारितोषिक. धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. ए राज काय सांग. बरं मग जायचं ना. चला जायचं. एकच क्वार्टर घ्यायचं. बाई, एकच क्वार्टर घेऊ आणि दोघं पण जाऊ. आपण लग्न करणारच आहोत. ठीक आहे ना. ठीक आहे ना. चल ए राज मला कॉल करत राह. तू कधीच कॉल करत नाही बघ. आता कॉल करायची गरजच काय आहे? आता तर लग्न कॉल करायची गरज काय आहे? आता तू आणि मी एकत्रच राहू. मग कॉल करायची गरज आहे का? एकाच दवाखान्यामध्ये एकाच PSC मध्ये आपण दोघंही लागलो. लागलं ना. लागलो ना. मग आनंदात जायचं. आनंदाने जायचं आणि आनंदानं राहायचं सुद्धा. जायचं ना. तुझ्या डोळ्यात काजळ तुझ्या डोळ्यात काजळ मला करते सारे. तुझ्या डोळ्यात काजळ मला करते सारे. चला भाऊ, लय दिवस झाले. दादा म्हणे मला ड्युटी लागली, तू काही कामात जाजू नको. मी म्हणलो आता माझा वाढीला मी माझं काही काम धंदा जमतं का हो? नाही जाणार. दादा म्हणे महिना भरला इकडे पगार आला, पहिल्याच महिन्यात तुझा पगार पाठवतो म्हणे अर्धाणार. मी अर्धा ठेवीन म्हणे. पण काय सांगावं, 1-2 महिने लोटून गेल्या मुलीनं पगार नाही पडलं. का करावं का खावं, मोठा विचार आला. अरे आहे कोणी वेणू जाणारा, वेणू जाणारा, कोणी वेणू जाणारा, कोणी वेणू जाणारा, वेणू जाणारा, होय कोणी वेणू जाणारा. हो लागला, हो लागला रामाचा चंदा, हो ऐकूनी वेणूचा नाना, हो ऐकूनी वेणूचा नाना. लागला रामाचा चंदा, लागला रामाचा चंदा. चला बोलत चालत आलो, पण इथं रस्त्यात कोणीच नाही दिसत. हा जाऊन समोर जाऊन पाहतो, तो बाबा दिसून राहिला, त्याला आवाज देऊन पाहतो. काकाजी हो, माझ्या काका, काकाजी, काकाजी. बोला ना
नमस्कार. नमस्कार जी नमस्कार. काकाजी तुम्ही इथेच राहता ना? हो इथं राहतो. काकाची पीएससी कोणीकडे आहे? पीएससी बाबा समोरच्या चौकात आहे. म्हणजे आता आम्ही अनाडी माणसं बाबा आम्हाला समोरच्या चौकात म्हणला. हा. आता हा चौक का तो चौक हो? हा चौक गेल्यानंतर दुसरा एक चौक येते. म्हणजे येथून उजव्या साईड का डावा साईड बा? येथून उजवा साईड झाशी राणी चौक विचारच्या कोणत्याही पांठेलेवाले. म्हणजे एका झाशी राणी विचार विचारीन. हा झाशी राणी चौक विचारच्या. ठीक आहे बाबा धन्यवाद. हा धन्यवाद. धन्यवाद. हा, कुठून आलं बेटा? कुठून आला आपल्या गावला? कोण्या गावून आले? मी डोंगर गावून आलो. अच्छा अच्छा डोंगर गावून आले का? हा समोरून. माझी मुलगी डॉक्टर झाली आहे बाबा. हो का ते नर्सबाई आले ते तुमची मुलगी हो का? हा, नर्सबाई. अच्छा अच्छा हा हा बरोबर आहे बरोबर. मला माहित झालं का बाबा? हो त्या दिवशी पीएचसीत गेलो होतो का नाही दवाई घ्यायला? खायला गोळ्या घेवायला हो गेले गोळ्या का? घेऊन ताप झाला होता. खायच्या अंगवाच्या? नाही तापाच्या का? तापाच्या का? हो. अंगवाच्या का? हा, ते नवीन पोरगी दिसली तर म्हणलं कोण हो बाबा. हा, हा. हा ठीक आहे बाबा. हा समोरच्या चौकाच्या हो. त्या पांठ्याला विचारच्या झाशी राणी चौक तो बरोबर सांगेल. बरोबर. बाबाजीला सांगितलं बाबा. हा दादा तू या समोर तू झाशीचा चौक आहे समोर. तुझ्या हाताला ज्या जो जातो मी त्याचा विचारतो. त्या बहिणा काय झाला म्हणतो. आता मला वाटलं जमला आपला भरभर. बाबा, खाऊन बस. ओय, तू थांब. आता मला वडगावच्या भावाची पावला तू थांब. लगीन दिवस झाले बाबा मी त्याची वाटच पाहतो. 15 वर्ष झाले मला लग्नाले. मी म्हणलं साला पेरत तसा फसल खाऊन नाही उठवत. आत्ताच्या बहिणा पावला भावाची बस. पुरी इस्टेट गेली तरी चालल पण मिळे दवाखान्यात नेवा लागते माया भावा. काय झाला झाला कसा आवाज सीध्या करणं. आवाज सीध्या कर उलटा. बापा देवा देऊन तर दिलाच बाबा पण असा काहून दिलाच माया बाबा. अरे माया खाण्यात माती पडो त्या काय म्हणते का म्हणते दवाखान्यात झाला म्हणून. अहो दवाखान्यात हो हो कायले सकाळपासून मला कोणत्या उलट्या होत आहेत. मला माहित आहे काहून होते तर मला माहित आहे. मला नाही माहित. तुला आंबट चिंबट खाऊचं लागत अहो तसंच काय वाटते हो. होय. जमला बाबा लकीची साठी वाटला तू. आता तासीची पण चालते घरी पडणार असाच काहीतरी असतं म्हणतो. जाऊ दवाखान्यात. चा 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 चा. कुठे राहिले तुम्ही चालावं लवकर. चालावं लवकर. आला अहो हा बाबा कोणत्या दवाखान्यात आणल्या तुम्ही. पशु वैद्य. तुम्ही ढोराच्या दवाखान्यात आणलं मला. मी का भस वगैरे समजत्या का काय समजत्या तुम्ही मला. माया भावा ढोरत चालावं नाही तर तुमची चांगली चांगली बायको मरून जाईल. मारू देईन वर्ष झाले कष्टात एवढं का म्हणतो. आता तू याचा पुरा साठा पाहिल्याशिवाय मग डाटा काम नाही करत बा. आता पुरा ऑनलाईन रिचार्ज मारला मी ना. चालावं. ते थांब एक वेळा चेक करतो.
मामा मामा काहून म्हणत असेल म्हणतो. अहो बाबा म्हणत असत तुम्हाला. हा? अहो बाबा म्हणत असेल नाही तर काय. त्या समोरच्या हा जो का बायाने तपासाच्या दवाखाना असं सर थांबा ना आता नको करू लगेच दिवस झाले आता थोडसे दिवस राहिले अशी काम करतेस लपलप मी पक्की लपलप करून राहिली का व छाती बरं थांब थांब कुठं गेला असेल म्हणतो एकच एकही नाही दिसत माय बहीण हा दवाखाना हो का गावा त्या बहीण मायले माझ्या बायकोची पुरी लपलप करायला लागली पण एकही त्यांना दिसत काय कंपाऊंडर त्या बहीण हा दवाखाना हो का गुफानावर बहीणच्या गुफायावर त्या बहीणच्या डॉक्टराच्या त्या बहिणीने एवढ्या दिवसात माझ्या पाण्यात जाईल कुठे गेले असेल म्हणतो डॉक्टर साहेब प्रेमानं आवाज मारता डॉक्टरा हा बहिणी म्हणाले एकटा एकायचं नाही बोलत डॉक्टरा आमच्या डॉक्टरा ए नॉनसेन्स स्टुपिड इडियट. म्हणजे मी तुम्हाला काहीच नाही म्हणत का ते चल दुरून बोल. कोण? तुला दिसत नाही शांतता राखा. हा? अरे दवाखान्यात शांतता राखा. पोटा दुखा येतं ए मूर्खा नॉनसेन्स स्टुपिड इडियट. का म्हणते जे एकावद्यात म्हणते मला बोलू ना पिकाचे जमल जमल ए का रे अंगाच्या दुरून बोला. हा? त्याच्या तुला होता सांगायचं तुला मी का म्हणतो जमल का जमल का रे यावर्षी पावला पाहिजे जे म्हणतो काय गणपती ए, तू कशा कोणत्या कामासाठी आलाय तू? माझी का सांगू डॉक्टरीन बाईजी माया बायकोची लपलप करत आहे काय रे काय लपत नाही? छाती ए मूर्खा चांगला बोलणार रे. कोण? तुला समजत नाही. अरे तू सुशिक्षित आहे मी अशिक्षित का बाईक आहे बोलत आहो का मूर्खा नॉनसेन्स स्टुपिड बाईकच्या इडियट का म्हणते का म्हणते आमच्या खाय वा आमच्या गावात ये जा तुम्हाला दाखवतो नाही ढोळाचं इंजेक्शन आणून टोचलं तर माया ना बंडे नाही मी का म्हणतो काय म्हणता बाई साहेब काय? तुम्ही जेवढ्या ताकदीनं होते जेवढ्या लवकर होते तेवढ्या ताकदीनं टोचाची काठी रे मा बायकोले काय इंजेक्शन कुठे गेली आणि बायको? अशी दवाई टाका अशी दवाई टाका का झटकन अभ्यास पटकन पास हा तुझी ठीक आहे तुझी बायकोला आणशी जा आण. आणू काजी आण म्हणते ना. माया बायकोपेक्षा का नाही डॉक्टरीनेच मस्त वाटत आहे ताकद करू का काय त्या बहिणी केली ती गेली इंजेस पावा नाही तर हे आमचं बुजाडन मा मस्तकात लागलं देवा आता तरी भेटू देतो माझ्या भावा पाण्यात लाभ होऊ दे का एक तरी 15 वर्ष झाले पण एकही व्यायाम करायला पोरगा नाही दिलास आता तरी होऊ दे म्हणतो काय गोळ्या घे घाले भावाने नाही का पैसे दिले बाई माझी बायको सोडलं अरे सर मायवाने सोडलं मामा मामा जाऊन म्हणते मामा कुठे म्हणणार आहे तुम्हाला कारभारी काय राय होते ना बाबा बाबा म्हणायचं तर मामा मामा बरं नाही जाऊ दे मला वाटते तू मामाच्या घरी गेली असतील हा मामाले विचारून पाय मामाले विचारून पाय आणि एक पोरगी त्याचं का नाही गा मामाला विचारून पाय मामाला विचारून पाय
तब्येत चांगली आहे तुम्हाला खुशी वाटत आहे का हा? पोरगा ते काय बोलता तुम्ही काय नाही हा? नाही जमल नाही जमल काय बोलता तुम्ही माझे पण या वर्षी माहीत तुम्हाला नाही म्हणत तुम्हाला काय सांगू? मी का म्हणतो या वर्षीची माई जरी फसल कमी जास्त झाली चला, ए तुझी पत्नी आली ना? कुठे तुझी पत्नी? माई माई का हो तुझी. हे गाव तुमची कोणती रे? हे गावची अगे, काय झालं का तुला? अशी का सांगू? सकाळपासून उठत नाही डॉक्टर साहेब तुम्ही बाजूला मला माहिती आहे तिला काय लागलं. तू इले नाही समजा दिलं आमची गुजारा नाही मला सांगा लागतं सगळं अशी काय सांगू डॉक्टर काय साहेब झाला? हे रातभर झोपली नाही एकावर एक करून आली एकावर एक करून उलट्या नाही काय आणि हिची नाही का पहिले तपासा काय वाटतं हिची खराब झाली असेल. ती छाती छाती नाही का ती पक्की लपलप करून राहिली. हे बाबा बाबा म्हणायची मामा मामाच काऊन म्हणत असा ए थांबा, मी एका सरांना बोलवते आणि सर तपासते. सर, अहो सर, सर, मी का म्हणतो आपल्याकडे नाही का एक लेडीज आणि एक जेंट्स आले. डॉक्टरींना काही विचारलं नाही असं काही सांगायचं नाही त्यांना तपासून घ्या. या वर्षीची माय फसल जरी नाही साधली का नाही तू आहेस ना मिळावलंचे धानपोर मानून पुन्हा नाही सांडवला तुया त्या खाण्यात माती पडू अशी बायको भेटली त्या माय बन झाली तर थांबा. डॉक्टर साहेब हा बोला साहेब. अरे, हे होतं म्हणलं हो इथं बसा. पेशंट दे. ए दादा दादा, अरे ए बापू, ए मूर्खा, काय काय मला म्हणता का की? पेशंट कोण आहे? मला म्हणता हो तुलाच म्हणून राहिलो. पेशंट कोण आहे? माझी बायकोच आहे ना तुमची बायको पेशंट आहे ना? मग तुम्ही कसे बसले इथं? दिला तर तिच्या ह्याच्यात सर, अहो सर, हा नाही काय सांग पाटला अंगठा कुठे वर मूर्ख आहे हा. मूर्ख आहे? अगं मूर्ख आहे. अरे लिहिलाय बोर्ड दिसला तुला? शांतता बाळगा म्हणून, शांतता ठेवावी म्हणून लिहिला आहे बोर्ड. मग तू काय असा करून राहिला? तुझी पत्नी पेशंट आहे ना, तिला बसव. अरे मूर्खा, ती तसं काऊन नाही सांगा त्याची तोंडा ना त्या बहीण मला वाटलं मला बसा लागते बाई माया बाबा मा बायकोले तपास तुपास का बैठाडास का डॉक्टरला माय बहिणी आजपर्यंत जेतं नाही पोहोचलो तेथंही हात लावून टाकले. काय झालं? काय झालं? काय झालं म्हणजे अरे झालं काय? काय झालं म्हणजे आजपर्यंत मी तेथं नाही पोहोचलो तेथं एकदम एकदम लावते मला एक सांग, डॉक्टर तू आहेस का मी आहे? आधी तुम्ही डॉक्टर मग मी आहो ना? हो चेक कोण करेल? तुम्हीच करा ना आता बाबा मी करतो ना चेक. मग तू साईडला बस. साईडला बस. साईडला बस. साईडला बसू ए साईड प्लीज, का म्हणते ते का म्हणते साईड प्लीज. का समजा नाही यायचं इंग्लिश मध्ये बोलू. बाई होय. काय नाही करा करा. मी तुम्हाला हो. तसं नाही मला वाटलं काही करायचं नाही का? चल आपला पेशंट घेऊन जा. आधी नाही नाही चल जा दादा, आपला पेशंट घेऊन जा. चेक करून राहिलो ना मी. आधी नाही नाही तसं नाही मी नाही का असं घाबरल्यासारखं नाही का जी मला छाती लपलप करावं लागली तिच्या छाती लावल्या का मुले करत येते करायची जमला. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब देतोय हात लावते बाप्पा कुठं कुठे नाही लावत जिथं जिथं मी ऐकलं तिथं तिथं डॉक्टर मी एवढ्याची होईल काही करा डॉक्टर साहेब माहिले झालाच पाहिजे बोलले सिना काही म्हणजे तुम्ही काय करता अरे दादा, डॉक्टर साहेब काय? मला माहित आहे 100% डॉक्टर साहेब
मी पुरे पेढे वाटतो जी लोकायला पेढे वाटत अरे झालं काय तुम्ही खोटं बोलाच नको मला माहित आहे मी जमला अरे काय जमलं म्हणते तू मला माहित आहे जमला काय जमलं जमला अरे काय जमलं काहून मला पोरगा ना होईल पोरगा होईल हो तुला असं वाटलं पप्पा अरे तसं काही नाही आहे काहून तिचा पोट दुखण्याचं कारण आहे तिला डायरिया झाला तिला डायरिया झाला म्हणून तिच्या पोटामध्ये दुखत होतं आणि तुला वाटते की माझं जमलं म्हणून तसं काही नाही त्या माय बहीण माय गेली ही फसल वाया मॅडम 15 वर्ष चालले बाबा मला वाटलं त्याला या वर्षीची फसल सांगत पण काय नाही सांगते का ती गेली हे पानचट बायको लागली मॅडम. मला असं वाटते इथे सोडवण्या डॉक्टर इंग्लिश घेऊन करावं लागतं मॅडम मी काय म्हणतो तिला डायरिया झाला आणि मला फोन आला माझी मीटिंग आहे वर्ध्याला डॉक्टरांची मीटिंग आहे साहेब काय तुम्ही जाता ना होय तुम्ही जाता होय मॅडम. लवकर घरी या हो लवकर ये. हो तुमच्या विना मला घरात करमत नाही बघा बरं ठीक आहे येतो मी तुमची बॅग वगैरे आणली माझी बॅग घेऊन ये आणि मी सांगतो तेवढं करशील काय मी काय म्हणतो काय म्हणता? तिला डायरिया झाला ठीक आहे. तिला इंजेक्शन दे ठीक आहे आणि ना टॅबलेट दे ठीक आहे. आणि त्यांना शांत कर तुम्ही थांबा मी तुमची ठीक बॅग आहे वगैरे माझी बॅग दे मी वर्ध्याला जातो माझी मीटिंग आहे या वर्षी बरं ठीक आहे मॅडम बरं निघतो मॅडम ठीक आहे तिला इंजेक्शन दे आणि टॅबलेट देऊन दे बरं ठीक आहे मेली तर दुसरी करून टाकी डॉक्टर इंग्लिश मग आता डोराचा हिच्यावर आता एवढी औषध पिऊन टाकलो मीनच नाही जमला पुरा लूज गेला हे मूर्खा पेशंट कोण आहे रे हा? Nonsense. या मी काहीच नाही बोलत माझं सोड, कशी करा कर त्या बहीण मायला कर तुला राग शेवटा तिचा का म्हणता नाही जमा का काय गं? हा? नाही का तसं चांगलं आहे ना डॉक्टर साहेब काय तिला देतात टॅबलेट ठीक आहे सकाळ दुपार संध्याकाळ ठीक आहे डॉक्टर साहेब घ्यायची हा मी का म्हणतो काय म्हणता का म्हणते जी हे हे टॅबलेट दिली सकाळ दुपार संध्याकाळ आता नाही होवाचा का काय रे काहीच नाही जमल अरे देवाचं देणं असेल तर होईलच ना रे बरं, जाऊ द्या डॉक्टरी बाई गेल्या तर जाऊ द्या गेल्या तर गेल्या गोष्टी बाबा नाही होत नाही इले पण ते माहीत शेरी जमून नाही राहिली जी त्या बहिणीमा ते उलटच करते तिच्यासाठी एखादी असेल तर द्या ए मूर्खा हा काय जनावरांचा दवाखाना आहे का रे का म्हणते हे का म्हणते मूर्खा चला नॉनसेन्स हे नाव लागली असती ड्युटीला. आधी गोळ्या दिल्या असत्या. कोणता आऊट भेटली असतीस ना तुला आऊटच काढत होतो कारभारी माय बहीण माय कारभारी अहो होय की एवढे दिवस झाले
घरात लय दिसतेत पण गेटही दिसते आवाज देऊन पाहतो इथं सोनुगा माझा जन्म देणारे मुली मुली गा सोनू अगं हे सोनू कुठं नाही बोलत बाबा कुठे गेलं असतील या दवाखान्यातले डॉक्टर आणि हे डॉक्टर साहेब सोनू गा बाही गा माझ्या जन्मात लाल बाही व सोनू अगं हे सोनू 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 म्हणून ओरडून राहिले मेली नाही अजून जिवंतच आहे म्हणते हा काय झालं काय आली दिसून नाही राहिली दिसून नाही राहिली काय हो मोठं डोकं का दिसतो माझ्यावर मी तर केलं होतं माझं तुझ्या काय घरामध्ये काही कपडे धुवायला पाणी वगैरे नव्हतं काय हा कपडे धुवायला पाणी नव्हतं काय आता मी बाजारामध्ये कपडे धुतो सांगा मला सांगा कपडे धुवायला घरात पाणी कपडे धुवायला घरात पाणी नव्हतं का आम्हाला वाटते का इकडे या मी या सुशिक्षित कॉलनी मध्ये राहते तर हे लोक मला काय म्हणतील सोनूचा वडील हा हा भाट भिकारी कपडेच नव्हते काय हा? एवढ्या दिवस झाले तुला पैसे देतो मी कुठे टाकत होता कसा लागला भाट भिकारी तू आता आली ना ज्या मार्गाने आली ना त्या मार्गाने चालता वेळ समजलं दुसऱ्यांदा जर माझ्या घरी तुझा तोंड दिसले ना आता नाव नाही सांगणार सोनू म्हणून काय तुझी पूजा करू हा सांगत आहे तुला एक तुझ्या मार्गाने जाते ना कोणी जर विचारला तू कोण आहे सोनूचा वडील आहे असं सांगितलं कोणाला असं माझ्यासाठी बनणार नाही हा आला त्या मार्गाने चालता नाही म्हणते ना मी म्हणलो आता तरी मला झुकत नाही भेटली बाबा पण काय करावं काय करावं आता अरे हा दैव गतीचा फेरा हा दैव गतीचा फेरा गतीचा फेरा दैव गतीचा फेरा दैव गतीचा फेरा
दैवगतीचा फेरा दैवगतीचा फेरा दैवगतीचा फेरा दैवगतीचा फेरा काय करू भाऊजी मी म्हणलं चांगलं सुखद दिवस सांगते पण हे माझे काही सुखद दिवस नाही बाबा काय करू काय मी राव काय करू साला पोरीला लहानाचा मोठा केला पण धोत्राच्या धागाटी भरलं भाऊ एक पैसा जमा करून आणि ठेवलं मी ना माझी पोरगी मोठी वर चांगली शिक्षण शिकाल ड्युटी लागल आणि चांगलं मी घरू बसून सुखाने काही का काय करू कोठे जाऊ कोठे जीव त्या बाई कोठे जाऊ आपला जीव देवा पण येते राव नाही चला वर्षाला माझी मीटिंग होती मीटिंग संपली आता गावाकडे जातो घरी काय चालू आहे काय नाही माहित नाही पण जाऊ बघतो हो साथी मेरे है तेरे बिना साथी मेरे है तेरे बिना तेरे बिना तेरे बिना ना जीना है राम साथी मेरे तेरे बिना तेरे बिना तेरे बिना जीना ना जीना है राम चला आलो घरी क्वार्टरकडे आलो पण माझ्या क्वार्टरच्या पुढं कुणीतरी म्हातारा रडत बसलेला आणि का बरं रडत असेल माहित नाही आणि कोणी माझ्या गेटच्या समोर काही हरकत नाही आवाज दिला पाहिजे बाबाजी अजी हो बाबाजी बाबाजी दादा गा दादा तुम्ही कोण दादा अरे मी या क्वार्टर मध्ये राहतो हा क्वार्टर मला मिळाला आणि या PSC ला मी डॉक्टर आहे तुम्ही का पण मला एक सांगा तुम्ही माझ्या क्वार्टरच्या समोर माझ्या गेटच्या समोर का रडत बसले बाबाजी दादा गा मी सोनीचा वडील दादा सोनू म्हणा दादा तू म्हणे कोणाची बनवाजी करायचं नाही म्हणा आपल्या सुखात येऊ तुम्ही मला एक सांगा बाबाजी तुम्ही सोनूचे वडील आणि हा क्वार्टर माझा आणि सोनूचा मग तुम्ही सांगा सोनूचे वडील असून तुम्ही ह्या क्वार्टरच्या पुढे ह्या गेटच्या समोर का रडत बसले याचं कारण आता झालं दादा म्हणे की तू कोणाची बनवाजूर खोटी करतो नको मी महिन्याला पैसा पाठवी कोण म्हणे तुमचे सोनू माझी मुलगी म्हणे सोनू होय का केलं दादा 2 महिने लोटून गेले जे होते पैसे तर खर्च केलं
फुटाला लावला. आता पैसा पाठवला. चल बाबा, माझ्या मुलीला पैसा नाही पाठवला. असं चला आपण डॉक्टरच्या याच्या PSC ला जाऊ. म्हणून तुम्ही आले बाबा. हा, आले बरं केलं, आले बरं केलं. हो, पण रडता कशाला? माझी मुलगी मला आली का तू हात उतार का हो? हे तुझे कपडा का हो? तू कोणी बाबूच म्हणे माया. अरे 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 अरे, माझ्या लता मारू मला गेटच्या बाहेर काढलं तिनं. माझ्या बाप नाही म्हणे, तू म्हणे असं तुम्हाला हे भिकारी आहेस म्हणे. अरे 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 अरे, काय परमेश्वरा, बापानं लहानाचं मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं, आणि आज मुलगी मोठी झाली तर स्वतःच्या वडिलाला विसरली आणि आपल्या वडिलाला मारून घराच्या बाहेर काढलं. भावाजी तुम्हाला बरं ठीक आहे भावाजी, तुम्ही माझ्यासोबत चला. बाबा मी नाही येत. भावाजी माझ्यावरती विश्वास असेल तर माझ्यासोबत चला. मी आहे थोडी काही नाही मोठी काही. आपला जीव ठेवणार नाही बाबा. पण मी तुम्हाला नाव ओढण्याची विनंती करतो. मी तुम्हासोबत येणार नाही बाबा, येणार नाही. मला सांगा, स्वतःच्या मुलाच घराला बाहेर काढलं तर तुम्ही कोण? मी कोण सांगू तुम्हाला? आता तुम्ही माझे मामाजी होता. सोनू आणि मी दोघंही एकमेकावर प्रेम करत होतो, तर आम्ही कोर्ट मॅरेज करून टाकलं आणि आम्ही लग्न केलं भावाजी. म्हणून आता तुम्ही झाले मामाजी, तर मी झालो तुमच्या जावई. मी झालो तुमच्या जावई. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही माझ्यासोबत चाला भावाजी. ठीक आहे बाबा, तुम्ही माझ्या जवळ झाल्या तर तुम्हाला मी विश्वास ठेवतो. नाही तर मी असं मी कोणावर विश्वास ठेवत नाही. आता मी काय कोणाचं काय येत नाही. मी नाही येत. त्याला जा तुम्ही. मला सांगा, पोरगीच्या त्याला जवळ होणार आहे का? बाबाजी माझ्यासोबत तर चाला तुम्ही. नाही बाबा, मी नाही चाललो. जा तुम्ही जा. बाबाजी ऐकून तर घ्या माझं, ऐकून घ्या माझं. माझ्यासोबत चाला. जर मी तुमचं नाही करीन त्यावेळेस मला मंजा आणि माझ्या घरी नको राहिलं. समजलं बाबाजी? आता म्हणते ते येतो मी. अरे बाबा, मी नाव ओढण्याची विनंती करू शकतो बाबा. होय बाबा. नाही 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 होत, नाही होत. बसा बसा, तुम्ही इथंच बसा. मी आवाज देतो सोनूला. अरे काय वेळ आहे. स्वतःच्या वडिलाला, स्वतःच्या वडिलाला म्हटली सोनू की असं भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये आलं म्हणून. काय तुला शिक्षण घेऊन काय तुझ्या शिक्षणाचा फायदा? काय शिक्षणाचा फायदा तुझ्या? काही हरकत नाही, आवाज देतो सोनूला. सोनू ग माझे प्रेमाचे नारी, सोनू 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 ग सोनू. अरे ए सोनू. हो आलो मी. बॅग देऊ? बॅग देऊ? इराज, काय? चल हातपाय वगैरे धुवून घे आणि जेवण सुद्धा करू. हातपाय धुतो, जेवणही करतो, तू म्हणतेस ते करीन. चल ना. पण अरे चल. अगं अगोदर ऐकून तर घे माझं. हातपाय वगैरे सगळंच धुतो तुम्ही आणि जेवणही करतो. तुम्ही कामाकरता बाहेर गेले होते ना? हो बाहेर तर गेलो. मग माझ्यासाठी काय आणले सांगा. अगं तुझ्यासाठी पाहिजे ते गिफ्ट आणलो. तुला जे आवडते ना तेच मी आणलं. आणले? हो, पण मला तुला एक गोष्ट विचारायची. सांगू? तुम्ही काय आणले असाल? पैठणी आणले सांगू ना? पैठणी आणलं तुझ्यासाठी. खरंच? खरंच आणलो. दाखवा ना. अगं दाखवतो, पैठणी सुद्धा दाखवतो, पण मला तुला एक गोष्ट विचारायची आहे सोनू. सांगा कोणती? विचारू? मग जेवण करा, नंतर सांगा ना. अगं जेवण नंतर करू, पण एक गोष्ट माझ्या मनामध्ये जे शंका आहे ती तर मला दूर करू देशील की नाही? सांगा. विचारू ना? विचारा. मला एक सांग सोनू, काय? आपल्या घरी कुणी भिकारी वगैरे आलं होतं का ग? कोणीच नाही. कोणीच नाही आलं? नाही. अगं आठवण कर, आठवण कर. कुणीतरी आला असेल, कुणी मागायला आला असेल. का बरं असं प्रश्न विचारत आहेत मला? अगं प्रश्न विचारायचा म्हणजे कुणीतरी आलं असेल आपल्या घरी. मला काही आठवत नाही, कोणीच घरी आलं नव्हतं. कोणीच नाही आलं? नाही. खरंच बोलतो तू? खरंच बोलते. अगं चांगलं विचार कर, आठवण कर.
अहो खरंच सांगत आहे म्हणती ना, घरामध्ये कोणीच नाही होतं आलं. कोणीच ना. नाही. मग हा आपल्या गेटच्या पुढं हा म्हातारा बसला, हा भिकारी, याला ओळखते का ग तू? राज, ए राज, काय झालं ग? कोण आहे रे हा? अगं तो भिकारी आपल्या घराच्या समोर आला, आपल्या दरवाजा पुढं आला, त्याला 2 घास जेवायचं दिलं का ग तू? अरे स्वयंपाक वाचचं होतं रे. स्वयंपाक व्हायचं होतं. अगं स्वयंपाक व्हायचं होतं तर त्यांना म्हणतीस की बाबाजी थोडं थांबून घ्या, स्वयंपाक केल्यानंतर तुम्हाला वाढते 2 घास. अरे मी तोच म्हटली होती रे, स्वयंपाक व्हायचं होतं ना. व्हायचं होतं. आता मी थोड्या वेळाने म्हटली होती रे त्याला. असं म्हटली होती. होय. मला एक सांग, हा भिकारी कोणी ओळखीचा आहे का, किंवा कोणी लागते का काही? का बरं हो, तो कोण असणार माझं त्या भिकाऱ्या अवस्थेत? माझा कोण नातूला होणार का? नाही कोणी. खरंच नाही? खरंच कोणी. खरंच ना बोलते तू? खरंच खरंच बोलते ना? खरंच. सोनू, काय? तू खरोखर तुला माझ्या प्रेमाची शपथ, माझ्या प्रेमाची शपथ घेऊन सांग की त्या भिकाऱ्याला तू ओळखत नाही म्हणून? ऐका तर मग, या भिकाऱ्याच्या अवस्थेत मी शपथ घेते, या भिकाऱ्याच्या अवस्थेत आलेला दुसरा कोणी नसून माझा वडीलच आहे हो. काही वाटते थोडीशी शरम, लाज शरम वाटते का तुला वडील म्हणायला? ए चल उठ, लवकर उठ मग. एक सांग मला, काही वाटते थोडीशी शरम? चाल इकडे, जेवण आहे इथे. चुकलं मला, हा? चुकलं. काय केलं तुझ्यासाठी? गलती झाली. काय केलं तुझ्यासाठी? काय केलं? तुला लहानाचं मोठं केलं त्यांनी. बाबाजीने सांगितलं तुला लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण दिलं, एवढं शिक्षण दिलं, आणि आज तू नोकरीवर लागलीस. आणि नोकरीवर लागलीस म्हणून तुझ्याकडे पैसा आला, आणि पैसा आला म्हणून आपल्या म्हाताऱ्या वडिलाला विसरलीस. माझ्या म्हाताऱ्या वडिलाला विसरलीस. अगं हे सोनू, जर उद्या जर तुला माझ्यापेक्षा MD डॉक्टर मिळाला तर तू मला विसरणार नाही, ही काय गॅरंटी तुझी? काय गॅरंटी? तुझ्यासारखी पत्नी तुझ्यासाठी तू माझ्या कामाची, तू माझ्या कामाची नाही. मी त्या बाबाजीला घेतो आणि त्यांच्या सोबत राहतो, पण तू माझ्या कामाची. चुकलं वाचा. तुझ्यासोबत माझं काहीच नातं नाही. ए राज, अरे प्रेम केलं रे. छोड़ के न जाओ, छोड़ के न जाओ पिया, मैंने तुझको ये दिल दे दिया, मैंने तुझको ये दिल दे दिया. छोड़ के न जाओ पिया,
दिया, मैंने तुझको दे दिया छोड़ के न जा पिया, छोड़ के न जा पिया, तुझको मैंने ये दिल दे दिया, तुझको मैंने ये दिल दे दिया. तू माझ्या कामाची नाही. अरे जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना, जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना, जा बेवफा जा, प्यार नहीं करना, जा बेवफा जा, प्यार नहीं करना, हो जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना, जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना, जा बेवफा जा, प्यार नहीं करना, जा बेवफा जा, प्यार नहीं करना. वो तन्हाई में जीते हैं, तन्हाई में जीते हैं, अब है तन्हा मरना, जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना, जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना. लेंगे तन्हाई लेंगे, जब है तन्हा मरना, जा बेवफा जा, हम प्यार नहीं करना, जा बेवफा जा, हम प्यार नहीं करना. चला माझा पोरगा डॉक्टर झालो म्हणत होता, सेवाग्रामले आहो म्हणत होता, पण माझा पोरगा येऊ शकला नाही. पण चला आपणच गेलो पाहिजे, कारण का पोराच्या गावले पोराला काही ड्युटी सुट्टी नसेल मिळाल्या होऊ शकते. आता माझा पोरगा आपण आपल्या पोराच्या कम से कम भेटीला गेलं पाहिजे. माझा पोरगा आला तर नाही, पण माझं काम आहे. माझा मुलगा कसा आहे का नाही जाऊन पाहतो आता. गेला पाहिजे. पण हा आलो इथं, आल्यानंतर हा पोरगा एका पोरीला मारते, जवान पोरीला मारून राहिलेला आहे. मला सांगा, एखाद्यानं फोटो बिटो घेतला ना टाकलं ग्रुपवरती तर हा सस्पेंड नाही होईल का? डॉक्टर झाला म्हणून हा काहीला मारते. नालाय का मला सांग, तुला जास्तानी ड्युटी हे लावून दिलं तुला इथं? कारण काय झालं बाबा? मला का झालं नाही? मी तुला का म्हणलो का बेटा कोणत्याच पोरीच्या वाटत जायचं नाही. आज तू त्या जानजवान पोरीला मारून राहिला आणि कोण फोटो वगैरे घेतलं आणि पाठवलं तुझ्या PSCच्या ग्रुपवर, तर तुझं काय नाही? नालाय का? मी पहिलेच म्हटलं का गरीबाचा लेकरू कसं घडलं पाहिजे. क्षमा करा बाबा, मला कधी आले बाबा तुम्ही? मी आता येऊन राहिलो. मी म्हटलं माझा पोरगा नाही आला तर माझा कर्तव्य जाण्यामध्ये, तर मला त्या पोरीला मारता दिसला तर मी म्हटलं हा जानजवान पोरीला मारून राहिला. त्यात मारण्याचं कारण आहे बाबा. कसं मारण्याचं कारण आहे बाबा. कसं मारण्याचं? आणि ती जानजवान मुलगी दुसरी कोणी नसून तुमची सून आहे. परमेश्वरा, काही आई वडिलाचा मर्यादा नाही. ते मला म्हणते का आई वडिला तो माझा मुलगा म्हणते, त्याला पहिले सांगितलं कोणत्या प्रेमात नाही. मला का म्हणते हे दुसरी मारलो, हे कोण नाही आहे, हे तुमची सून आहे. अरे अरे काय अर्थ आहे? आज तुम्ही आई वडिलाचा तुमचा आशीर्वाद नाही घेऊ शकत, तुम्ही आई वडिलाला काही सांगू शकत नाही, आणि तुमची सून म्हणून ते घरामध्ये मुलगी आणते. अरे अरे काय देशावर बुरखाऊ हे असे जर केल्या तर काय परिवर्तन देशामध्ये होईल? काय होईल? बरं मला सांग, तू आता केलास तर केलास, त्याला सून केला तर माझी सून, मला तू बायको केला तर माझी सून नाही. बरोबर आहे? हो बाबा, काय असो, पण तू त्या पोरीने मारते, असं कोणत्या काम हाडते पोरीने मारते? त्या मारण्यामध्ये कारण आहे बाबा. कारण म्हणजे असं बाबा का जसं तुम्ही मला लहानाचं मोठं केलं हो आणि डॉक्टर बनविलं, बरोबर, तसंच तिच्या वडिलांनी सुद्धा लहानाचं मोठं केलं, तिला डॉक्टर बनविलं. गरीब आहे बिचारा, वडील नर्स झाली हो वडील. वडिलांना म्हटली की मी पैसे पाठवेन हो, आणि वडिलांना पैसे नाही पाठवलं, वडील पैसे नाही पाठवलं म्हणून तिच्या क्वार्टरवरती आला बाबा. मग आला, पण काय करेल बिचारा, जशी अवस्था होती तसा आला हो बाबा, हे सारी गोष्ट आहे. जशी अवस्था होती तसा आला बाबा हो, आणि तसा आला तर ते आपल्या वडिलाला म्हणू लागली बाबा ती अशा भिकारी अवस्थेत आला, माझ्या घरून निघून जा, आणि त्या वडिलाला मारलं बाबा. मला एक सांगा बाबा, आज पैसे आले तिच्याकडे, ती स्वतःच्या वडिलाला विसरली हो हो. उद्या जर तुम्ही आले असते बाबा,
उद्या जर तुम्ही आले असते ते स्वतःच्या वडिलाला विसरली तर तुम्हाला ओळखलं असतं का बाबा? अरे ओळखलं असतं का? मी का म्हणलो आज तिने वडिलाला पण तशी पोरगी आमच्या खानदानी मध्ये नको. हिच्या झिलप्या फोडल्याशिवाय ठेवत नाही बाबा मी. मारल्यानं दुरुस्त होईल. हिच्या झिलप्या फोडल्याशिवाय ठेवत नाही. अशा पोरीला आपल्या खानदानी मध्ये नाही ठेवायचं. पाहिजे. अरे स्वतःच्या बापाची तुला ओळख नाही. आज मी तुला सासरा अंतरचा आहे. अंतरचा आहे. ओळखेल का बाबा? हे तू आज कर असं कर. या पोरीची कुठं जाते तिला देऊन दे आणि मग मामाजी तुला काढू का आता मामाची? हा? स्वतःच्या मला या पोरीचा पिछाड घेऊ दे. बेटा पूर्ण नाव सांग बेटा. माझं नाव सोनू सुरेश रे. मध्ये कुठला तो डोंगरगाव. उंगरगावचा आहे. मग हा माझ्या मुलाशी जो तुम्ही विवाह जो केले अहो आमचं प्रेम होतं मामाचे. प्रेम होत प्रेमानं नवीन लग्न होतं. ठीक झाला. कोणता काम करत बेटा तू? अहो मी नर्स आहे. नर्स आहे. म्हणजे नर्स कुठं आहे तू? सेवाग्रामच्या PSC मध्ये. बरं मग तुझे सर्व नर्स आहे. माझा मुलगा आहे. हा मुलगा आहे. तू माझी सून झाली. इकडे मला इकडे जा. बाबा तुम्ही बाजूला. ठेवायचं काय बाबा आपल्याला? बेटा मला सांगा तुम्ही कुठं राहता? म्हणजे तुम्ही कोण? मी सांगू तुम्हाला. हे कोण लागते तुमची? माझी मुलगी. केव्हा आलं? तुझी मुलगी आहे. म्हणजे तुम्ही कुठं राहता इकडे? मुलीच्या भेटीला आलो. मुलीच्या भेटी आल्या. चांगलं झालं. मग आता मुलीच्या भेटी आल्या मग सर्व काय तकलीफ तुम्हाला काय आहे? झाली बाबा. कसं? कसं आता लाईनाची मोठं केलं. एक तर तिची आहे नाही. तिला माई बाबाच्या प्रेम दिला. शाळा शिकवला. पहिल्या डॉक्टर बनवलं मी. कसं माहिती ना? बेटा हे तुझं कोण आहे? अरे बाबा. मी काय म्हटलं तू तुझ्यासारखी पोरगीची गरज आमच्या कुटुंबामध्ये नाही. आज तुझ्यासारख्या पोरीची आमच्या घरी नाही. अरे आज तू सख्या बापाला विसरली तर उद्या आमची सासरे हे पराय अशी तू बेला चालली जा. माझ्या पोरगा इकडे रे. या पोरगी हो बाबा सोडची करून टाकू. अशी पोरगी आमच्या खानदानी मध्ये नको. तिच्या बापाला जर विसरली तर उद्या मी सासरा आहे. अंतर का? होय बाबा. उद्या माझा करणार का? नाही. नाही करणार. आता म्हातारपण हा प्रत्येकाला येणे आहे. आज असा हो उद्या सर्व त्या ठिकाणी येणे आहे. होय बाबा हे गोष्ट बरोबर. कुठं जाणार आहे? कुठं जायचं आता? बेटा ए पोरी अति माती माहीत सुंदो का खाती. अति माती माहीत सुंदो का खाती. अरे जन्माने गेल्या बापाले ओळखू सका नाही तर त्या आई वडिलाच्या गती. काय अर्थ ऐक मी काय म्हणतो. पत्रातली ते रमा पोरी या पत्रातली ते रमा माझी चिंता हे करता कशा लेकराला सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा.
तुम्ही साहेब स्वतःला जपा पत्रात लिहिते रमा माझी चिंता न करता सटा त्या लेकराला सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा तुम्ही साहेब स्वतःला जपा पोरी हॅलो थोडसा वाढवा हॅलो 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 बाई न काय वाईट केलं तुझं बाई, काहीच वाईट नाही केलं तुझा वडील भाऊ त्याने सांगितलं मी हे माती गोठ्याचे काबाल कष्ट करून मुलीला शिकवलं माहीत पत्नी नव्हती आज तुला अहंकार झाला पैशाचा नाही हो. मला पैशाचा अहंकार चालला नाही मला सांग तुझ्याजवळ पैसा आला सर्वच काही पैसा नाही करत बाई आज तुला अहंकार चालला आज तर स्वतःचा बाप तो रेंगलेला असो गाळलेला असो काही असो आखिर तुझा बाप हो लायनाचा मोठा केला एवढा मोठा शिक्षण दिला आज त्याच्या भरोश्यावर तो आज हा दशा तू काय त्या वडिलाला मारते त्या वडिलाची आज दुर्दशा करून टाकली आज तुझ्या ड्युटीचा किती लखोपती असतील ध्वजोपती असतील काही अर्थ नाही काही अर्थ नाही अहो मी त्यांच्या कारणाने त्यांना घराबाहेर काढलं नाही अहो मी आज सुशिक्षित कॉलनीमध्ये राहते ना लोक मला टोचू टोचू बोलले असते हो अरे त्या कारणाने मी घराबाहेर मला सांग आज तो म्हातारा एखाद्या खराब कपड्याला आला म्हणून तू त्याला मारली बाबा हो त्याच्यापासून हा सुशिक्त वर्ग बनला या वेलेल्या बापापासून तू सुशिक्त बनली आणि त्या कालनी मिळाली तुला कोणापासून मिळाली कोणापासून बाबा पुढे कोणापासून मिळाली माझ्या बाबा पुढे त्या खराब माणसामुळेच मिळाली त्याची वासेचं सल त्याची गंदगी होत असेल पण त्याच्यापासून आज तुला ते कालनी मिळाली तर तुम्हाला कोण खाता कोण खाते आणि त्या मात्राला विचारत आहे की मी काय म्हणजे चुकलं माझं माफ करा काय वाईट केलं तुझं सख्या काय वाईट केलं तुझं सख्या बाबाची ओळख नाही का काय वाईट केलं तुझं सख्या बाबाची ओळख नाही का मनामध्ये नाही कसं तुला कळत नाही का हो कसं तुला कळत नाही का हे काय वाईट सख्या बाबाची ओळख नाही का हे काय वाईट काय झालं तुला बाबा काय म्हणते बाबाच्या गोष्टी काय वाईट केलं बाबाची ओळख नाही ग अहो म्हातारपणी जाईल कुठे आणि कसं तुला कळत नाही का हो, कसं तुला कळत नाही का बाबाची ओळख नाही का हे म्हातारपणी जाईल कुठे कसं तुला कळत नाही का कसं तुला कळत नाही आई का ना हे कसे होणार मारू नको बेटा हिला आपण बेटा तुला ऐकशील का आज समजा तू जर असे आज आपल्या बापाला विसरली आज जरी करून मी त्या घरी आलो आता मी माझा माणूस आहो कारण का मी माझा राहो सर्वच नावाने समोर राहणं होणार नाही पुढे या म्हाताऱ्या माणसाला सर्वच त्या ठिकाणी गेले आज तुझ्या बापावर
नाही आज माझ्यावरती आपत्ती येणार आहे. आज बाप काय साठी करते का माझी पोरगी काहीतरी बनलं पाहिजे. प्रत्येक बापा मायले आहे का माझा पोरगा काय बनाल, माझा पोरगी काय बनाल, म्हणजे आखरीच्या वेळेला कमसे कम आम्हीच पाहिजे हे प्रत्येकाने आस राहतो आणि सर्व एवढा मेहनत घेतो. आज काहीतरी माझे मायबाप स्वतःच्या पोटाने खात नाही, आले स्वतःच्या पोटाने खात नाही. पोरासाठी बाजू बांधून येते माजर असेल तिला काही मिळेल. माझा मुलगा आहे लहानसा कायसाठी का पुढच्या दृष्टिकोन माझे चांगले होण्यासाठी. पण ह्या तुमच्यासारख्या नालायक पोरीला आणि पोराने हे आज आई वडिलांवर अन्याय करून राहिल्या. हे अन्याय पुढे तुम्हाला बायकात पडणार आहे. आज हो लहानपणी गेली तुझी आई मरून, बाबाने लहानाची मोठी करून. लहानपणी गेली तुझी आई मरून, बाबाने लहानाची मोठी करून. हो शिक्षण शिकविले झाली सतरून, शेवटीच्या बापाला तू विसरून. मला सांग हो कळमन झालीस तू, गणवत आलीस तू, कळमन झालीस तू, गणवत आलीस तू, विसरून गेली त्या जन्मदात्याला. सर्वच काही पैसा आहे काही. मला सांग तुला 1,00,000 रुपये पैसा जर मिळत असेल, ऐकशील तुला 1,00,000 रुपये जर पैसा मिळत सर्वच काही पैसा आहे का. अरे आज आई वडिलांसारखे जगात जाता नाही तुला काय केलं आई वडिलांनी. आणि आज त्या आई वडिलांची काय दुर्दशा म्हणली, मारझोड करता. आज तुम्ही आज मारझोड करता. आई वडिलाचा विचार करा. आजच्या पिढीला मी हात जोडून सांगतो बाबा आई वडिलासारखा भगवान नाही. हे सर्व काही देवा ते श्री आपल्या समाधानासाठी सुख शांतीसाठी आहे. पण जन्मदाता जो आई वडील आहे आई वडिलासारखा जगात देव नाही. हा माझा तरी मत आहे. तर तू आज समजा का त्या आई वडिलांची दुर्दशा केली आहे तुम्ही काय अगं अगं तुझा बाप तुझ्या नावाने, ए पोरी, अगं तुझा बाप तुझ्या नावाने जन्मभर तोडत नाही माता वरी जाईल कुठे. कसं तुला कळत नाही का, हो कसं तुला कळत नाही का. बापाची ओळख आली का, हे माता वरी जाईल कुठे. सोनू अगं हे सोनू मला एक सांग, अगं पैशाने या जगामध्ये सगळं काही मिळेल. पैशाने ह्या जगामध्ये सगळं काही मिळेल. पण आई वडील मिळणार का तुला पैशाने. मिळेल का आई वडील मिळेल नाही. म्हणून काय म्हणतो माझं म्हणणं आहे, हो जगामध्ये पैशाने मिळते सर्व काही. खरे देव आई बाप कधी मिळत नाही. जगामध्ये पैशाने मिळते सर्व काही. खरे आई बाप देव मिळणार नाही. हो जगामध्ये पैशाने मिळते सर्व काही. खरे देव आई बाप कधी मिळत नाही.
सुखी संसाराचे सुख घेई हो जीवन हे मोलाचे विचार तोलाचे जीवन हे मोलाचे आनंद तोलाच मोरे सोन खरोखर सांगते तुला काय हो काय हो कणावू नको स्पष्ट बोलतो हो तर मला सांग आज सर्व गोष्टी तुला मिळाल्या म्हणजे पैसा मिळाला ना तुला मिळाला का नाही सगळेच मिळाले सगळेच मिळाले फक्त माझी चुकी झाली हे चुकी नाही खरोखर तुम्हाला आजच्या पोराले आजच्या पोराले आई वडील सासू सासरे नाही शेण नाही शेण पण त्याचे जर त्यावेळेस त्याच्या श्राप दिला का नाही तर त्या आई वडिलांना श्राप म्हणजे काही लहान लोक शेणणार तुम्हाला काय वाटते असं त्या आई वडिलाचा जर जेवढं आई वडिला गेला म्हणून मी काय म्हणतो सर्व दया प्रेम सत्य अहिंसा ज्याच्या जवळ दया प्रेम सत्य अहिंसा आहे त्या माणूस कोटी आहे तो कमी नाही पडणार आहे पडेल का दया समास दया दया प्रेम सत्य अहिंसा केल्याशिवाय कळत नाही अन मातर पडली जाईल कुठे हो कसा तुला कळवायचा कसा तुला सोनू आता आलं का लक्षात बाबांनी काय सांगितलं ते मामाजी आलं अहो आलं ए काय चुकी झाली मला माफ कर रे बाबा अहो बाबा बाबा ए बाबा बिझी आहेत बाबाजी बिझी आहेत तर आलं ना लक्षात बाबा असं करशील का चुकी झाली बाबा मला माफ करा बाबा सुखी राहा असे ते बघा पण मी म्हणतो का आई वडिलाच्या असे तुला नको करायला दादा आई वडील म्हणजे काय तुम्हाला एवढं प्रेम देतो नको मला माझ्या बापा हो आई वडिलासारख्या जगात देव नाही 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 मिळणार आज आई वडील प्रत्येक वाटते का माझा मुलगा हा बनला पाहिजे तो बनला पाहिजे जिथे राहते पण या जवान पुराणे आई वडील काय आहे नाही शिकत आई वडिलांना मारायला भेट नाही वडिलावर झालं भेट नाही मायवर झालं भेट नाही म्हणजे काय तुम्ही हे समजता हा अरे आई वडिलांनी जेवढं सराप दिला का नाही तुम्हाला जागाही मिळणार नाही प्रत्येक एवढे खराब त्या आई वडिलांची एवढं ताकद आहे सरापामध्ये सुंदर साधा तुम्हाला या सामनी गोडी लगडा म्हणून एक सुंदर सी लावणी होत आहे शांत चिताने बसा आणि सुंदरसा पोहाडा